कोल्हापुरातील रंकाळा टॉवर परिसर आणि खराडे कॉलेज ते तांबट कमानपर्यंत खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अक्षरशः विळखा घातलाय। त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होतीये। त्यामुळे महानगरपालिकेने आज या परिसरात व्यापक मोहीम राबवली। अग्निशमन दलाचे जवान आणि प्रचंड पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटाव कारवाई झाली। रंकाळा टॉवर शेजारील सर्व टपरीधारकांनी रस्त्यावर कॉन्क्रीट कट्टे करून जागा व्यापली होती। जेसीबीच्या सहाय्याने कॉन्क्रीटचे कट्टे उखडण्यात आले, तर खराडे कॉलेज समोरील सर्व टपऱ्या चालकांनी आज स्वतःहून काढून घेतल्या। मात्र पुन्हा या ठिकाणी गाड्या लागणार नाहीत याची खबरदारी महापालिकेने घेणं गरजेचं आहे। कोल्हापूर शहरात कुणीही उठाव आणि रस्त्याकडेला अनधिकृतपणे खाद्यपदार्थांच्या गाड्या लावाव्यात अशी स्थिती आहे। महापालिकेच्या यंत्रणेला हाताशी धरून काही धनदांडग्यांनी शहरात ठिकठिकाणी गाड्या लावून त्या चालवायला दिल्या आहेत। परवाना एका ठिकाणचा आणि गाड्या मोक्याच्या ठिकाणी अशी परिस्थिती शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळते। रंकाळा परिसरात तर खाद्यपदार्थांच्या गाड्यांचा अक्षरशः विळखा पडलाय। खराडे कॉलेज ते तांबट कमानीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा किमान 70 ते 80 हातगाड्या दररोज संध्याकाळी लावल्या जातात। त्यामुळे या मुख्य मार्गावर वाहन चालवणं धोक्याचं बनलंय। तीच परिस्थिती रंकाळा टॉवरजवळ पाहायला मिळते। जावळाच्या गणपतीजवळच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे। या ठिकाणी टॉवर शेजारील श्रीराम बेकरीच्या समोर असणाऱ्या चौपाटी उद्यानापर्यंत 20 ते 25 खाद्यपदार्थांच्या गाड्या आहेत। या गाळेधारकांनी रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीट टाकून जागा अडवली आहे। रस्त्याच्या समोर आणि रंकाळा चौपाटी अशा दोन्ही बाजूला दरवाजे करून टेबल खुर्च्या ठेवून व्यवसाय केला जातोय। त्याचबरोबर या गाड्यांसमोर वाहनं पार्किंग केली जातात। त्यामुळे रंकाळा तालीम ते डीमार्ट पर्यंत सकाळी आणि संध्याकाळी वाहन चालकांना तास ते दीड तास तिष्ठत बसावं लागतंय। त्यामुळे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी कोल्हापूर शहरातील अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारलाय। आज सायंकाळी 5 वाजता प्रचंड पोलीस बंदोबस्त, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, अग्निशमन दलाचे कर्मचारी, उपायुक्त, शहर अभियंता, उपशहर अभियंता यांच्यासह प्रचंड फौजफाटा रंकाळा परिसरात दाखल झाला। टॉवरजवळील सर्व खाद्यपदार्थांच्या गाड्यांसमोरील सिमेंटचे कठडे जेसीबीच्या सहाय्याने उखडण्यात आले। या गाड्यांना त्याच्या पाठीमागे असणाऱ्या पट्ट्यातच व्यवसाय करावा लागणार आहे। समोर पत्रे मारण्यात येणार असून त्या पत्र्याच्या आतच व्यवसाय करावा लागणार आहे। हा रस्ता नो पार्किंग केला जाणार आहे। क्रांती बॉईज मंडळानं हनुमान मंडळालगत रस्त्यावर 7 ते 8 फूट जागा व्यापून बैठकीसाठी प्रशस्त कट्टा बांधला होता। तो कट्टाही जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आला। खराडे कॉलेज ते तांबट कमानीपर्यंतच्या गाड्यांनाही इतर व्यवसाय करता येणार नाही असं आयुक्त भारुड यांनी सांगितलं। काही व्यावसायिकांनी बायोमेट्रिक कार्ड असणाऱ्यांना व्यवसाय करू देण्याची मागणी केली, पण या रस्त्यावर व्यवसाय करता येणार नाही असं आयुक्तांनी स्पष्ट केलं। बायोमेट्रिक कार्ड असणाऱ्यांना पर्यायी जागा देण्याचा प्रयत्न करू असं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलंय। त्यामुळे अतिक्रमणधारकांनी स्वतःहून गाड्या हटवल्या। आज कारवाई मोठ्या प्रमाणात झाली, पण या कारवाईत सातत्य ठेवलं तरच पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची जाणीव महापालिका प्रशासनानं ठेवणं गरजेचं आहे।